नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. मी पूनम, मी आपल्या आणि पुणे यूट्यूब चॅनलमध्ये खूप सारं स्वागत करते. आज आम्ही चाललो आहे फिरायला. पुण्याला चाललो आहे आम्ही, कारण आम्ही देहू रोडला राहतो, तर तिथून पुणे थोडं लांब पडतं. मग आम्ही लोकलने गेलो, कारण की गाडीवरून इतक्या उन्हाचं जाणं आता नकोच वाटतं. इतकं ऊन आहे यावेळी, म्हणजे मार्च एप्रिललाच इतकं ऊन आहे. मेमध्ये किती ऊन असेल विचार पण करत नाही. मग आम्ही लोकलने आता शिवाजीनगरला उतरलो. तिथून आम्ही बस करून पुढे जाणार होतो. तर बसमध्ये मला एक दीदी भेटल्या, ज्या मला म्हटल्या की तुझे व्हिडिओ छान असतात, मला आवडतात. तर मला त्यांना भेटून खूप भारी वाटलं, कारण की जेव्हा आपल्याबद्दल कोणी असं बोलतं तेव्हा खूप छान वाटतं. तर त्यांना भेटून मला खूप छान वाटलं. झालं, आम्ही भेट वगैरे आमची झाली. त्यानंतर आम्ही आता आलो आहे गणपती बाप्पांचं दर्शन करायला. तर खूप मोठी गर्दी होती आणि लाईन तर खूपच जास्त होती रविवार असल्यामुळे. आणि जर तुम्हाला डायरेक्ट दर्शन घ्यायचं असेल तर पर पर्सन 100 रुपये. म्हणजे आता मंदिरात सुद्धा जायचं म्हटलं की पैसे हवेतच. तर असं काहीसा आता हे आत्ताचा टाईम असा झाला की मंदिर म्हणजे पैसे. आता झालं, पैशाचा खेळ झाला सगळा. मग आम्ही बाहेरूनच दर्शन वगैरे घेतलं आणि आमची शॉपिंग वगैरे चालू झाली. तर तिथे 150-150ला खूप छान टॉप वगैरे होते. पहिला आम्ही तुळशीबागेत गेलो. आम्ही जास्त शॉपिंग करू शकलो नाही, कारण हे आणि माझा भाऊ दोघे नुसते पळत होते पुढे पुढे आणि आम्ही दोघी मागे. काही नीट बघताच येत नव्हतं. एकतर रविवार असल्यामुळे जास्त गर्दी होती. बस मी एक टॉप घेतला, तिने एक वॉच घेतलं, इतकीच आमची शॉपिंग झाली. बस पळण्यातच आमचा वेळ गेला. आणि 2 चप्पलचे जोड घेतले. 150-150ला होते, ठीक होते. पण असं झालं की पुढे गेल्यावर आम्हाला तेच चप्पल 100ला दिसलं. त्यामुळे थोडा रिग्रेट झाला की अरे मागं उगाच घेतलं चप्पल. त्यानंतर थोडीफारच शॉपिंग केली. मग आम्ही लाल महाल बघायला आलो. तिथे जवळच आहे तुळशीबागेच्या. तर हा आहे लाल महाल. इथे पण आत मोबाईल अलाउड नव्हता, त्यामुळे मी बाहेरूनच व्हिडिओ केला आहे. इथे शाहिस्तेखानाची नखे कापली होती बोटं. तर तोच हा लाल महाल आहे. तर बघू शकता, खूप छान आहे, म्हणजे अजून पण मेंटेन आहे. त्यानंतर आम्ही शनिवारवाडा बघायला आलो. तिथे जवळपासच तुळशीबाग, दगडूशेठ, शनिवारवाडा हे सगळे एकाच ठिकाणी आहेत जवळपास. चालतच जाण्यासारखे. मग आणण्याचं असं होतं की उचलून घे, त्यामुळे काही पण आम्ही करून तिला चालवायचा प्रयत्न करत होतो. त्यानंतर आम्ही तिकीट काढलं, कारण शनिवारवाड्यात जायला तुम्हाला तिथे पण तिकीट आहे. पर पर्सन 5 रुपये. ऑनलाईनही तुम्ही तिकीट काढू शकता. तर इतकी गर्दी होती बस तिकीट काढायसाठी. आम्ही ऑनलाईनच तिकीट वगैरे काढलं. त्यानंतर आम्ही आत गेलो. तर आता प्रत्येक ठिकाणी पैशाचा खेळ झाला, म्हणजे कुठे जावा, फ्री एंट्री नाहीच आता. तिकीट वगैरे काढलं, आत गेलो आम्ही. तर शनिवारवाड्याची टायमिंग आता 9:30 ते 5 आहे. रात्रीचा बंद असतो. आम्ही मागच्या वेळी गेलो होतो तेव्हा तो बंद होता शनिवारवाडा, त्यामुळे आम्हाला बघता नाही आलं. तर यावेळी दुपारीच गेलो होतो, त्यामुळे यावेळी जमलं बघायला. तर बघा आता शनिवारवाडा कसा आहे, कारण खूप पडझड झाली आहे तिथे आता, म्हणजे पहिल्यासारखं नाही राहिलेलं. आम्ही शाळेत असताना गेलो होतो, त्यानंतर आत्ता गेलो इतक्या वर्षांनी. तर खूप पडझड झाली आहे आता, पहिल्यासारखं नाहीच आहे. तर तुम्ही बघू शकता.
आमचं सगळं फिरून वगैरे झालं. आता आम्ही पुन्हा लोकलनी पुढे जाणार होतो. पहिला बसनी शिवाजीनगर स्टेशनला जाणार होतो. रेल्वे स्टेशनला जाता जाता भूक लागली, थोडा वडापाव वगैरे खाल्ला, कारण वडापाव खाल्ला ना पोट भरतंच. वडापाव वगैरे खाल्ला. त्यानंतर मी आण्याचा व्हिडिओ करत होते, पण आण्या म्हणत होती माझा व्हिडिओ करू नको. मग आम्ही बस मिळाली आम्हाला, बसमध्ये बसलो. तिथून 5 रुपये तिकीट आहे, 5 का 10 रुपये तिकीट आहे. मग आला आम्ही स्टेशनला, शिवाजीनगर स्टेशनला. पाणी आहे का ग? बोलू नको की. तर आता आम्ही जस्ट पोहोचलेलो आहे रेल्वे स्टेशन देहू रोडला. रिटर्न घरी चाललो आता. अशा पद्धतीने आमचं दगडूशेठ. बोलती तू आणि नंतर बोलती ना काही? आताच बोलायला मग मी आता बोललेलं आलं की त्याच्यामध्ये असू दे. तर आता आमचं कसलं दगडूशेठ, लालमहाल, शनिवार वाडा आणि थोडंसं तुळशीबागेत शॉपिंग पळत आम्हाला काहीच नाही घेतलं, कारण की आम्ही चाललेलो आणि ही दोघं पुढे पुढे पळत होते, त्यामुळे आम्हाला काहीच घेता आलं नाही. थोडंफार घेतलं, एक हाता टॉप असं तसं. तर हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. 5,000 शॉपिंग करून काय 5,000 का? बॅगेत बसत नाही, 3 बॅग घेतलेले आहेत. 150चा टॉप घेतला. अरे 150चा टॉप घेतला, भारी भारी. तुझं काय बोलायचं? तुला काय नाही घेऊन दिलं मन? असा हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे, धन्यवाद. आणि हा माझा चुलत भाऊ आहे, ही माझी चुलत बहीण आहे, माझी माऊ मम्मी. तर काळजी घ्या सगळे, बाय.